नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना राजकीय चुका करून स्वतःच आपल्या पायावर दगड मारून घेण्याची सवय झाली. कारण नसताना ते भाजपला आपण हिंदू विरोधी आहोत हे सिद्ध करण्यासाठी समोरून संधी देत आहेत. चला, महाराष्ट्रात मी समजू शकतो की आज उबाटा गट राजकीय हित साधण्यासाठी काँग्रेस सोबत आहे. हिंदुत्ववादी मतं शिंदे सेना व भाजपकडे गेल्यामुळे मुस्लिम मतं मिळवण्यासाठी हिंदू विरोधी भूमिका त्यांना घ्यावी लागते. इथपर्यंत आपण समजू शकतो. पण आता तर त्यांनी पायावर दगड नाही तर दगडावर जाऊन पाय आपटला. कारण थेट भारताचे दोन तुकडे करू पाहणाऱ्या व काँग्रेस सारखं मुस्लिमांचं तुष्टीकरणच नाही तर ऑन कॅमेरा रोज हिंदू धर्माला शिव्या घालणाऱ्या DMK सोबत जाऊन ते तमिळनाडूतल्या मंदिराच्या विरोधात संसदेत उभे राहिले. परंतु देशाची जी न्यायपालिका बहुतेकदा हिंदूंच्या विरोधात असते ती सुद्धा यावेळी मुसलमानांच्या विरोधात जात हिंदूंच्या बाजूला उभी आहे. तरीही जगासमोर आपला हिंदुत्वाचा बुरखा आधीच फाटलेला असताना त्यात अजून जास्त एक्सपोज होण्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी म्हणवणारे उद्धव ठाकरे जो मुस्लिम समाज मंदिराची जागा हडपू पाहतोय त्यांच्या समर्थनात DMKच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. ज्यामुळे थेट अमित शहांनी संसदेत राहुल गांधींव्यतिरिक्त इतर कुठल्या नेत्याचं नाव घेऊन त्याची मस्करी उडवली असेल तर ते उद्धव ठाकरे. आणि एवढं पुरेसं नव्हतं की देवेंद्र फडणवीसांनीही त्यांची खिल्ली उडवली. तमिळनाडूत भगवान शंकराचे सुपुत्र कार्तिकेय यांची प्रमुख 6 मंदिर आहे. त्यांच्या जीवनात ज्या मुख्य 6 घटना घडल्या त्यांचा इतिहास सांगणारी व तमिळनाडू आणि हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही मंदिर आहे. जिथे दरवर्षी कार्तिकेय यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने दिवाळीसारखंच दीपोत्सव साजरा केला जातो. या 6 मंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचं मंदिर थिरुपरमकुंद्रम टेकडीवर स्थित आहे. ज्या ठिकाणी स्वामी मुरुगन म्हणजे कार्तिकेय यांनी सेनापती म्हणून आपल्या जीवनातलं पहिलं युद्ध लढलं होतं. ज्यामुळे भक्तांसाठी स्वामी सुब्रमण्यम मंदिराची विशेष महत्त्वता आहे. या मंदिराची प्राचीन काळापासून एक प्रथा चालत आली की कार्तिकेय जन्मोत्सवा दिवशी थिरुपरमकुंद्रम या टेकडीच्या शिखरावर दीप प्रज्वलित केला जातो. ज्यासाठी टेकडीवर पुरातन दगडी खांब लावला गेला. त्या खांबाविषयी सुद्धा अशी मान्यता आहे की जेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात आपल्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण या प्रश्नावरून वाद सुरू झाला तेव्हा भगवान शंकराने एक दिव्य तेज उत्पन्न केलं ज्याचा एक टोक आकाशात तर दुसरा पाताळात जात होता. यानंतर त्याने ब्रह्मा आणि विष्णूंना सांगितलं की जो या दिव्य प्रकाशाचा टोक सर्वात पहिल्यांदा शोधेल तो महान. तर त्या प्रकाशाचं प्रतीक म्हणून या खांबाकडे तिथले स्थानिक लोक पाहतात. पण यात एक ट्विस्ट सुद्धा आहे की थिरुपरमकुंद्रम टेकडीवर मंदिरासोबतच सर्वात वरती सिकंदर बादशाह दर्गाही आहे. आणि वरून ज्या दगडी खांबावर दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे तो खांब दर्ग्यापासून फक्त 15 मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुसलमानांचं म्हणणं आहे की दीप प्रज्वलित करायचा असेल तर मंदिराजवळ करा, दर्ग्यासमोर नको. पण इथे कळीचा मुद्दा हा आहे की मंदिर तर इस्लाम जन्म घेण्याच्या प्राचीन काळापासून इथे स्थित आहे. मग दर्ग्यासाठी हिंदूंनी आपली प्रथा का बदलावी? आणि कुठला विशेष व्यक्ती असा मेला असेल की टेकडी खालची मोकळी जागा सोडून मंदिराची जागा हडपण्यासाठी त्याला टेकडीच्या शिखरावर पुरलं गेलं आणि तिथे दर्गाही सुरू करण्यात आली. मूळतः वाद नवा नाहीये. 1931 पासून जिहादी मुस्लिम सुब्रमण्यम स्वामी मंदिराची जागा हडपण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा संपूर्ण इतिहास मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं, जो पुन्हा मी इथे रिपीट करणार नाहीये. पण थोडक्यात सांगायचं झालं तर 1931 ला मुस्लिम समाजाने थिरुपरमकुंद्रम टेकडीचं नाव सिकंदर मलाई असं करून देवस्थानाची ओळखच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने निर्णय दिला की संपूर्ण टेकडी मंदिराचीच जागा आहे, पण दर्गा न तोडण्याचेही त्याने निर्देश दिले. आणि सोबतच मंदिराची पवित्रता राखण्यासाठी बकरी ईद आणि रमजान सोडून इतर दिवसांमध्ये टेकडीवर नमाज वाचण्यावर बंधन घातलं. तोच निर्णय पुढे 2014 व 17 पुन्हा उच्च न्यायालयाने दिला. पण जिहादी मुसलमानांनी हा निर्णय कधीच स्वीकार केला नाही व 2024च्या डिसेंबर महिन्यापासून मंदिराची जमीन हडपण्यासाठी पुन्हा कामाला सुरुवात केली. आणि मुळात तेव्हापासूनच हा वाद चव्हाट्यावर आला, जो दीप लावण्याच्या मुद्द्यावरून अधिक तीव्र झालाय. आता तमिळनाडूत DMK पक्षाची सरकार आहे. त्यामुळे साहजिक आहे की ते मतांसाठी मुस्लिम समाजाची बाजू घेणार आणि आपल्या अंदाजाप्रमाणे त्याने हिंदू समाजाला टेकडीवर दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली नाही.
ज्यामुळे हिंदू कार्यकर्ते मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई बेंचकडे गेले व तिथे पूर्वीच्या निर्णयाला पाहता न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन यांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय देत तमिळनाडू सरकारला निर्देश दिले की हिंदूंना त्यांच्या परंपरेनुसार टेकडीच्या शिखरावर दीप प्रज्वलित करू द्यावं व डीएमकेच्या जखमेवर अजून मीठ चोळण्यासाठी त्यांनी सरकारला सांगितलं की जिहादी मुस्लिम यात बाधा घालू नयेत म्हणून पोलीस व्यवस्थाही चोख करा. पण सरकारने कोर्टाची अवहेलना करत जिहादींसाठी हिंदूंना दिवा लावूच दिला नाही. त्यामुळे पुन्हा सरकारच्या विरोधात हिंदू कार्यकर्ते न्यायालयात गेलेत, जे प्रकरण अजून जी.आर. स्वामीनाथन यांच्या समोर सुरू आहे. त्यामुळे एकूणच आपली फजेती होऊन व मजबूत द्रविड किल्ल्यात हिंदुत्वाला शिरताना पाहून M.K. स्टॅलिन यांना राग आलाय आणि तो शांत करण्यासाठी त्यांनी जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरोधात लोकसभेत महाभियोग प्रस्ताव आणलाय. हे माहीत असतानाही की प्रस्ताव पास करण्यासाठी 2/3 बहुमत लागतं, जे आपल्याकडे नाहीये. पण मुसलमानांना दाखवायला हे नाटक करणं DMK साठी आवश्यक होतं. पण यात मला हे कळत नाहीये की दगडावर पाय मारून घेण्यासाठी उद्धव ठाकरे का DMKच्या सोबत गेले. कारण ज्या 120 खासदारांनी महाभियोग प्रस्तावावर सही केली आहे त्यात उद्धव ठाकरेंचे खासदार सुद्धा सम्मिलित आहे. मला एवढं माहिती आहे की उद्धव ठाकरेंकडे ही बुद्धी नाहीये की तामिळनाडूत काय चाललंय याबद्दल ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांना नक्कीच अरविंद सावंतांसारख्या व्यक्तीने सांगितलं असेल की मुसलमानांना खुश करण्यासाठी हा मुद्दा फार चांगला आहे. पण उद्धव ठाकरेंना कळलं पाहिजे की अरविंद सावंत सारखे लोक दिल्लीत आपली ताकद जमवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. बाकी निर्णयाचे परिणाम तर शेवटी तुम्हालाच भोगायचे, जे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतायत. अमित शहांनी तर हसत उद्धव ठाकरेंविषयी म्हटलं की DMKने उद्धव ठाकरेंचीही सही घेतली, म्हणजे DMK उद्धव ठाकरेंनाही आपल्यासोबत पाताळात घेऊन चालली आहे. देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावरून ट्विट केलं की कोण होतास तू, काय झालास तू. थोडक्यात दोन्ही नेते उद्धव ठाकरेंवर टीका करत नाहीयेत, तर तरच खातायत की उद्धव ठाकरे अजून किती स्वतःचं पतन करून घेणार आहे. ज्या मुद्द्याचा आपल्याशी काहीच संबंध नाही तो अंगावर घेऊन आपण किती जास्त हिंदू विरोधी आहोत हे सिद्ध करण्याची सुवर्ण संधी एकनाथ शिंदेच्या हातात त्यांनी नेऊन दिली. त्याचा उपयोग ते कालपासून माध्यमांसमोर करतायत. जेव्हा ठाकरेंना याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारलं तेव्हा ते म्हणतात की शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये व महाभियोग प्रस्तावावर सही करण्याचा निर्णय मंदिरात दिवा लावण्याच्या निर्णयावरून नाही तर न्यायाधीश चुकीच्या दिशेने जात होते म्हणून घेतलाय. हे वक्तव्य ऐकून माझ्या मनात एक प्रश्न आलाय की आता लोकशाहीत न्यायाधीशांनी कसे वागावे, कोणते निर्णय द्यावेत हे राजकीय नेत्यांना त्यांनी विचारून करावं का? आणि उद्धव ठाकरे आहेत कोण न्यायाधीशांचा व्यवहार योग्य की अयोग्य सांगणारे? तुम्हाला निर्णय पटला नसेल तर तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता. पण जर प्रत्येक पक्ष आम्हाला निर्णय आवडला नाही म्हणून महाभियोग प्रस्ताव आणत राहिला तर भारतात न्यायपालिका जिवंतच राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणाला पाहता ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलंय त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे 100% एक वाईट स्वप्न म्हणूनच सिद्ध झालेत, जे संपता संपत नाहीये. कारण त्यांच्या नावामागे ठाकरे आडनाव लागलंय, ज्यामुळे बाळासाहेबांची पुण्याई ते कितीही हिंदू विरोधी असले तरी त्यांना मिळते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.